अमरावतीमधून अमरावतीतील अप्पर वर्धा धरण हे 83% भरल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे हे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे। वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोबतच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। विदर्भामध्ये गेल्या 20 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे विदर्भातील जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जो आहे तो आलेला आहे। यातच जर बघितलं तर पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जाणारं नलदमयंती म्हणजेच अप्पर वर्धा धरण सध्या 82% भरलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या धरणाला 13 दरवाजे आहेत आणि या 13 दरवाजांपैकी 11 दरवाजे जे आहेत ते 30 सेंटीमीटरने या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो वर्धा नदी पात्रात होताना या ठिकाणी आपण पाहतोय। हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पर्यटकांची हळूहळू गर्दी जी आहे ती नलदमयंती धरणावरती व्हायला आता सुरुवात झालेली आहे। या धरणातून जेव्हा पाणी वर्धा नदी पात्रात पडतात त्यावेळी पाण्याचे जे तुषार आहे ते मोठ्या प्रमाणात उडतात आणि हा निसर्गाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी जर बघितलं तर पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत। सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना असतो आणि तो जीव घेणं ठरतो अनेक वेळा। त्यामुळे धरण परिसरात ज्या पद्धतीने पाणी ज्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होतो आहे अशा ठिकाणी कोणीही पर्यटकांनी जाऊ नये किंवा अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मध्ये असेल मोठ्या प्रमाणात पिण्याचा पाणी पुरवठा केला जात असतो आणि याच धरणावरून अमरावतीकरांची तहान भागत असते। सध्या जर बघितलं तर अप्पर वर्धा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे या धरणाचं पाणी टंचाई जी आहे अमरावतीकरांना जाणवणार नाही आहे अशी परिस्थिती सध्या एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।